श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आवडत असतात, खाण्याच्या गोष्टी आवडत असतात, फिरण्याची ठिकाणं आवडत असतात, एखादं मंदिर आवडत असतं, एखादं पर्यटन स्थळ आपल्याला आवडतं, समुद्रकिनारा आवडतो, नदीकाठ आवडतो किंवा अगदी आपल्या मामाचं जुनं घर देखील आपल्याला आवडत असतं. या आवडण्याच्या मागे निश्चित असं काही एक कारण असतं. आपल्याला असं वाटेल की आपण काही वेळ तिथं घालवलेला आहे, म्हणून कदाचित स्मृती स्वरूपामध्ये त्या गोष्टी आपल्या मनामध्ये खोलवर रुजलेल्या असल्यामुळं आपल्याला कधी-कधी त्यांची आठवण येते. अर्थात हे काही अंशी खरं आहे. मात्र दरवेळेला फक्त स्मृतीच्या पटलावरती तरंग उमटला म्हणून त्या गोष्टीची तीव्र आठवण आली असं होत नाही. कधी-कधी आपलं जे ऊर्जा क्षेत्र आहे, आपल्या अंतर्गत असणारं जे चैतन्य आहे, ते त्या ठिकाणांशी अनंत काळापासून काही एक संबंध प्रस्थापित करून राहिलेलं असतं. आपल्यापैकी कदाचित अनेकांनी हा अनुभव घेतला असेल. भारतामध्ये जी निरनिराळी ऊर्जा स्थानं, तीर्थस्थळं म्हणून प्रसिद्ध आहेत, अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अचानक एक आपुलकीची भावना त्या जागेविषयी वाटायला लागते. कधी-कधी ती जागा सोडत असताना आपला तिथून पायही निघत नाही. आता हे नेमकं होतं कशामुळे? अनेकदा आपण या गोष्टीचा खोलात जाऊन विचार करत नाही. मात्र असे काही जीव आहेत, अशी काही माणसं आहेत, की त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा अतिशय गांभीर्यानं विचार करतात. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात PLR व्हिडिओ सिरीजच्या निमित्तानं मी अनेकविध केसेस आपल्यासमोर आणते आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच एका अतिशय पवित्र ठिकाणाविषयी एका व्यक्तीला जी आतून ओढ का वाटते आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केलेल्या प्रतिगमन प्रक्रियेचं उदाहरण मी आपल्यासमोर मांडते आहे. माझ्याकडे साधारण 45 वर्ष वयातील एक ताई PLR करून घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांना सातत्यानं अगदी लहानपणापासून हिमालयाविषयी प्रचंड ओढ वाटते आहे. त्यांनी यापूर्वी कधीही हिमालय पाहिलेला नाही. वेगवेगळे व्हिडिओज असतील किंवा फोटोज असतील याच्या माध्यमातून बर्फाच्छादित डोंगर रांगा म्हणजे हिमालय एवढं त्यांचं ज्ञान मर्यादित आहे. मात्र त्याच्या पलीकडे असणारी एक जी अतीव ओढ आहे, तीव्र भेटीची जी आस आहे, ती नेमकी का निर्माण झालेली आहे आणि त्यातून मला एवढं अस्वस्थ का होतं आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी PLR म्हणजेच प्रतिगमन उपचार पद्धतीचा पर्याय स्वीकारून त्या माझ्यापर्यंत आल्या. प्रीटॉकमध्ये ज्यावेळेला त्यांची माहिती विचारण्यात आली, त्यावेळेला अतिशय सुखासमाधानानं संसार करणारी ही मध्यमवयीन गृहिणी आहे. उच्च शिक्षित असलेल्या या ताईंना फोटोग्राफीचाही छंद आहे आणि त्यांना मिळणारा जो मोकळा वेळ आहे, तो एकांतामध्ये घालवण्यासाठी प्रयत्नशील असतात. घरामधली सगळी कामं झाली, मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या झाल्या, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर जो काही अवकाश त्यांच्या हातामध्ये मिळतो, त्यावेळेला त्या स्वस्थपणे एका ठिकाणी जाऊन बसतात आणि शांत बसून राहतात. खरं तर त्या ताईंच्या वयाकडे आणि कौटुंबिक पार्श्वभूमीकडे पाहता त्यांना असं एकांतात बसावंसं वाटणं हे थोडंसं पचण्यासाठी अवघड आहे. सर्वसाधारणपणे या वयातील स्त्री-पुरुष अतिशय ॲक्टिव्ह अशा झोनमध्ये असतात. वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणं, आपले छंद जोपासणं, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणं, जमलंच तर बाहेर फिरायला जाणं, शॉपिंग करणं, अशा निरनिराळ्या गोष्टींमध्ये माणसं आजूबाजूला व्यग्र असताना ही व्यक्ती एकांतप्रिय आहे, हा एक वेगळा पैलू मला प्रीटॉकमध्ये लक्षात आला. त्यांच्याच विषयी अधिक माहिती जाणून घेत असताना लक्षात आलं, की या ताई देवभोळ्या नाहीत मात्र सश्रद्ध आहेत. आपली जी श्रद्धा आहे तिचं कुठेही बाह्य प्रदर्शन न करता आपल्याला जे वाटतं आहे, ज्या गूढ शक्तीचं आपल्याला प्रचंड प्रचंड आकर्षण आहे किंवा ओढ आहे, तिच्याविषयी सातत्यानं जाणून घेण्यासाठी त्या शांत बसण्याचा पर्याय अवलंबतात. आता PLRला येण्यामागे नेमका उद्देश काय आहे, या प्रश्नावर जेव्हा आम्ही येऊन थांबलो, त्यावेळेला त्यांनी हेच वाक्य थोडंसं विस्तारून मला सांगितलं. मला जे होतं आहे ते नेमकं काय होतं आहे? का हे माझ्याच मनाचे भास आहेत? मला काहीतरी अस्वस्थता निर्माण होते आहे आणि त्याचं उत्तर शोधत असताना मी थेट हिमालयाकडे माझी नजर ठेवलेली आहे, असं काही गडबड होते आहे का? असा त्यांचा प्रश्न होता. सद्गुरूंची कृपा आणि त्या ताईंचा समर्पण भाव यामुळे सेशनच्या दुसऱ्या टप्प्यावर ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये त्या ताई जाऊन पोहोचल्या. गतजन्मामध्ये या ताईंनी डोंगराळ भागामध्ये असलेल्या एका धार्मिक मठामध्ये स्वतःला एका तरुण मुलीच्या स्वरूपामध्ये पाहिलं. साधारण 12-15 वर्ष वयाची ही मुलगी अतिशय चैतन्यानं भारलेली, आनंदानं बागडणारी आणि तिथल्या मठातल्या धार्मिक व्यवस्थांमध्ये कार्यभाग घेणारी अशी त्यांनी अनुभवली. या मुलीचं आयुष्य त्या मठाशी संबंधित असलेल्या निरनिराळ्या धार्मिक कृत्यांमध्ये अशा पद्धतीनं गुंफलेलं होतं की तो मठ सोडून तिला आयुष्यच नव्हतं.
आणखीन थोडंसं पुढे गेल्यानंतर तो मठ नेमका कुठे आहे, तो डोंगराळ भाग नेमका कोणत्या भागामध्ये आहे, हे जाणून घेत असताना लक्षात आलं, की हा जो मठ आहे, तो हिमालयामध्ये अतिशय वरच्या रांगांमध्ये असलेल्या बर्फाच्छादित डोंगरांच्या मध्यभागी कुठेतरी दूर असा निर्जन ठिकाणी आहे. आता यांना या आयुष्यामध्ये हिमालयाची जी तीव्र ओढ वाटते आहे आणि त्या ज्या एकांत प्रिय आहेत, त्याचं उत्तर सापडलं. मात्र नेमकी आतमध्ये जी तगमग काय आहे हे जाणून घेण्यासाठी सेशनमध्ये पुढे सद्गुरूंच्या कृपेनं आम्हाला जाता आलं आणि मग वेगळ्याच गोष्टींचा उलगडा झाला. सेशनमध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर लक्षात आलं, की ह्या मुलीचं जसं वय वाढत गेलं, शरीरामध्ये, मनामध्ये, मानसिक आणि भावनिक अवस्थांमध्ये जी स्थित्यंतरं आली, ती निसर्ग नियमाला अनुसरून अशी झाली. त्याच मठामध्ये तिच्यासारखंच काम करत असणारा एक तरुण मुलगा, त्याच्याशी तिला बोलायला, त्याच्याबरोबर उठायला बसायला आवडायला लागलं. दोघांमध्ये संवाद सुरू होऊन नंतर तो संवाद प्रेमाच्या दिशेनं पुढे-पुढे जाऊ लागला. अर्थात त्या दोघांचं हे वागणं तेथील त्या मठामध्ये असणाऱ्या कर्मठ वातावरणाच्या शिस्तीच्या पलीकडचं होतं. त्यामुळे त्या दोघांना जी काही एक कुचंबना सहन करायला लागत होती, त्याचं पर्यवसान हे एका अतिशय गंभीर घटनेमध्ये झालं. एके दिवशी त्या दोघांनी चोरून भेटायचं ठरवलं आणि त्यानुसार ते एका कोपऱ्याच्या खोलीमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी आतुर होऊन येऊन पोहोचले. नेमकं त्याच वेळी त्या मठाचे जे अधिपती आहेत ते देखील तिथे आले. त्या दोघांना, त्या तरुण-तरुणीला अशा पद्धतीनं भेटण्यासाठी मठाच्याच आवारामध्ये आलेलं पाहून त्यांचा पारा चढला आणि मग त्यांनी सगळ्या मठातील सहाध्यायींसमोर या दोघांना उभं केलं आणि त्या दोघांनाही झालेल्या गोष्टीबद्दल आपलं चुकलं आहे, आता आम्ही माफी मागतो आहोत, अशी याचना करायला भाग पाडलं. मात्र त्या मुलीनं या याचनेसाठी, या क्षमेसाठी तीव्र शब्दामध्ये निषेध केला. ती म्हणाली, "जसं माझं भगवंतावर प्रेम आहे, तसंच या मुलावरही आहे. याच्यात मी अपराध काय केला?" अर्थात तिनं जो प्रश्न विचारला होता, तो इतका गंभीर, इतका खोल आणि स्वाभाविक होता, की तिथल्या कर्मठ मन असलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या कानांमध्ये तो पोहोचलाच नाही. आणि शेवटी व्हायचं तेच झालं. शिक्षा म्हणून तिला मठातून बेदखल करण्यात आलं. तिला देण्यात आलेली शिक्षा तिनं अतिशय स्वाभिमानानं आणि आनंदानं स्वीकारली. कुठलीही तक्रार न करता, कुठलीही याचना न करता ती मठातून बाहेर जाऊ लागली. बाहेर पडत असताना तिची जी वाट होती, तिच्या दोनही वाटेवर, दोनही बाजूला मठातील सहाध्यायी हातामध्ये मोठमोठे बांबू घेऊन उभे होते. ती जसजशी पुढे जात होती, तसतसा एक-एक बांबू तिच्या पाठीवर फुटत होता. शरीराला होणारी वेदना तिच्या मनापर्यंत पोहोचत नव्हती, कारण की तिच्या मनामध्ये असलेला प्रेमाविषयीचा शुद्ध भाव हे याचं महत्त्वाचं कारण. आपल्या पाठीवर जे बांबू फुटत आहेत, त्याच्याविषयी कुठलाही दुःखद भाव किंवा त्रासदायक प्रतिक्रिया निर्माण न करता जे ते मारत आहेत त्यांच्याविषयी कारुण्य दाटून आलेली ही मुलगी अतिशय धीरगंभीरपणे शौर्ययुक्त आविर्भावामध्ये पुढे पुढे चालत होती. एका टोकावरती आल्यानंतर त्या काळाला अनुसरून जमिनीच्या सलग, जमिनीला पॅरलल अशी धातूची पाती बसवण्यात आली होती आणि शिक्षा म्हणून त्या पात्यांवरून तिला चालायला सांगण्यात आलं. ती पाती चालत असताना खालच्या बाजूला एक जो खटका होता त्याने ती गोल गोल फिरवण्यात येत होती. असं समजा की एखादं चक्र सुरू आहे आणि ते चक्र धारधार पात्यांचं आहे आणि त्याच्यावर पाय देत तिला पुढे जायचं आहे. आता तिचा खरा कसोटीचा काळ होता. पाठीवरच्या बांबूंचे वळ, घाव ती सोसत तिथपर्यंत पोहोचली आणि मग मठाधीशांनी ते जे धातूच्या चकत्या आहेत त्या फिरवण्याचा आदेश दिला. ती मुलगी तरीही धीरगंभीरपणे आपलं पाऊल पुढे टाकण्यासाठी सज्ज झाली. तिनं ज्या मुलावर मनापासून प्रेम केलं होतं आणि त्या प्रेमाची शिक्षा म्हणून मठातून तिला बेदखल करण्यात आलेलं होतं, तो मुलगा अचानक गर्दीतून पुढे आला आणि त्यानं पटकन तिला उचलून घेतलं. दोनही हातांवर तिला आडवं घेऊन तो त्या धारधार पात्यांवरून वेगानं चालत पुढे गेला. अर्थात त्या पात्यांवरून चालत असताना त्याच्या पायांना ज्या जखमा झाल्या त्याच्यातच तो गतप्राण झाला आणि गतप्राण होत असताना त्यानं तिला वेगानं पुढे ढकललं आणि ती त्या पात्यांच्या पलीकडे जिथे जमीन आहे तिथे जाऊन पडली. तिथे पडल्यानंतर काय घटना झालेली आहे याची तिला कल्पना आली तरी देखील ती धीरोदात्तपणे मागे वळूनही न पाहता त्याचं काय झालं हे न बघता सरळ उभी राहिली आणि तिथून पुढे चालायला लागली. ती हिमालयातल्या बर्फाच्छादित शिखरांमध्ये, डोंगरांमध्ये अविरतपणे दीर्घकाळ चालत राहिली. चालत असताना झालेल्या घटनेविषयी, आपल्या प्रियकराच्या मृत्यूविषयी किंवा मठामध्ये आपल्याविषयी जे काही वागलं गेलं त्याच्याविषयी कुठलाही
कसल्याच प्रकारचा दुःखद भाव, राग, द्वेष किंवा त्रागा असं निर्माण न होता ती फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत होती, की मी नेमकं काय शोधते आहे? खरं तर हा प्रश्न त्या हिमालयामध्ये भटकंती करणाऱ्या त्या जीवाचा नाही, आपल्यापैकी प्रत्येकाचा हा प्रश्न आहे. सद्गुरू कृपेनं ध्यानावस्थेमधून बाहेर आल्यानंतर त्या ताईंना अतिशय शांत, रिलॅक्स आणि ताणरहित वाटलं. त्या म्हणाल्या, "आता मला निदान पुढचा रस्ता समजला आहे. मी काहीतरी शोधते आहे, हे तर मला नक्कीच कळलं आणि त्या शोधाची जी आस आहे, जी तीव्रता आहे, ती इतकी इतकी टोकाची आहे, की कायम मला एक विचित्र अस्वस्थता, एक असहाय्यपण मी अनुभवलेलं आहे." अर्थात त्या सेशनच्या माध्यमातून जी घटना त्यांनी अनुभवली, त्या घटनेतून त्यांना जो काही बोध घ्यायचा होता, तो त्यांनी घेतला आणि त्या अतिशय आनंदानं माझा निरोप घेऊन इथून निघून गेल्या. खरं तर या ताईंच्या उदाहरणाकडे पाहत असताना ज्यावेळेला थेरपिस्ट म्हणून मी ते प्रत्यक्षात त्यांच्या मुखातून अनुभवत होते, त्यावेळेला मलाही क्षणभर असं वाटलं, की त्या हिमालयात एकट्या भटकत आहेत असं प्रथमदर्शनी वाटतं. मात्र आपल्यासारखे अनेक जीव जे आध्यात्मिक मार्गावर चाचपडत आहेत, धडपडत आहेत, त्यांचा त्रागा होतो आहे, राग होतो आहे, परमेश्वर प्राप्तीची प्रचंड आस आहे. त्याची प्राप्ती होणं, दर्शन होणं म्हणजे काय? इथपासून कधी दिसेल, कधी भेटेल, आता माझा श्वास अडकला आहे, इथपर्यंत आपल्या मनाची होणारी घालमेल म्हणजे खऱ्या अर्थानं आपण आपल्या पाथवर, आपल्या मार्गावर चालत आहोत याचं द्योतक आहे. या ताईंसारखे असे काही मोजकेच भाग्यवान जीव आहेत, ज्यांना या अतिशय व्यावहारिक जगातही आतमधून वाहणारा शांततेचा एक स्वशोधाचा झरा सापडतो. अर्थात हा झरा सापडण्यामागे त्यांचे पूर्वकर्म आणि या जन्मातील पुण्यकर्म निश्चितपणे त्यांना साथ देतात. आणि त्याच्याही पलीकडे असणारी जी एक विराट शक्ती आहे, ते म्हणजे आपलं सद्गुरू तत्व. सद्गुरू कृपेशिवाय अशा प्रकारची भावना निर्माण होणं आणि त्या भावनेच्या निर्मितीमागचं कारण प्रतिगमन अर्थात PLR सारख्या प्रक्रियेमधून मिळणं, स्वतःला अनुभवता येणं, खरोखर याला गुरुकृपाच लागते. अर्थात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गुरुकृपा नित्य नियमाने वाहत आहे. मात्र अवकाश आहे तो फक्त आपलं तिच्याकडे लक्ष जाण्याचा. अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ज्या अचानक घडतात, योगायोगाने घडतात किंवा आपल्याला वाटलं नव्हतं तरी देखील घडतात, अशा घडणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या मागे त्या अदृश्य गुरुकृपेचाच हात आहे. पदोपदी आयुष्य पुढे चाललेलं आहे आणि त्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अशा प्रकारे काही ना काही मार्गदर्शन उपलब्ध होतच असतं. त्या मार्गदर्शनाकडे साक्षी भावानं आपल्याला पाहता यावं आणि जे काही आपल्याला ब्रह्मांडातील अज्ञात शक्तींकडून मिळतं आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून घेता यावा, ही सदिच्छा आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं परमेश्वराच्या श्रीचरणी अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.